नमस्कार श्रोतींनो, आज आपण थैलीवर गोष्टी सुधा मूर्ती लिखित व अनुवादित लीला सोनी यांची जी कथा आहे, अलकावतीचा सम्राट, ही पहिली कथा पाहणार आहोत. पाहूयात मग कथा. सुमंत हा विदेशानगरीतील राहणारा एक हुशार तरतरीत मुलगा, पण तो जन्मापासून पोरका होता. आईवडिलांचे छत्र डोक्यावर नाही, त्यामुळे लबाडी करून, लोकांना फसवून, भामटेगिरी करून आयुष्य जगण्याची त्याला सवय होती. कष्ट न करता ऐशारामाचे आयुष्य जगता यावे या एवढं एकमेव ध्येय त्याच्या डोळ्यासमोर होते. तो लहानाचा मोठा होऊन तरुण झाला, तरी त्याची ही ऐदीपणाने बसून खाण्याची सवय गेली नव्हती. एक दिवस सुमंत एका मिठाईच्या दुकानात गेला असता त्या मिठाईवाल्याचे आणि त्याच्या मुलाचे संभाषण त्याच्या कानी पडले. बाळा, मला फार झोप आली आहे. थोडा वेळ दुकानाकडे बघ आणि हे पहा, कुणीतरी मोठा बडा माणूस आला तरच मला उठव. उगीच आलतू फालतू कुणी आलं तर उठवू नको. दुकानदार निघून गेल्यावर सुमंत मुद्दामच थोडा वेळ थांबला आणि नंतर दुकानात शिरला. तो दुकानदाराच्या मुलाला म्हणाला, हे पहा, मी तुझ्या वडिलांचा अगदी जिवलग मित्र आहे. त्यांनीच मला तुमच्या दुकानात मिठाई घेऊन जायला सांगितले आहे. असं म्हणून त्याने सरळ मिठाईने भरलेल्या ताटामधून एक एक मिठाई उचलून तुकडा खायला लागला. तो मुलगा गोंधळून गेला आणि रागाने म्हणाला, अहो, पण तुमचं नाव तरी सांगा. काय? माझं नाव माशी. त्यावर दुकानदाराचा मुलगा दुकानाच्या पाठीमागे लागूनच असलेल्या घराकडे पळत गेला आणि त्याने वडिलांना झोपेतून उठून सांगितले, बाबा, माशीने येऊन मिठाई खायला सुरुवात केली आहे. मी काय करू? अरे वेड्या, माशी खाऊन खाऊन किती खाईल? रोज इतक्या माश्या येतात. मला झोपेतून उठवून त्रास देऊ नको. डोळे सुद्धा न उघडता दुकानदार मुलावर खेकसला आणि परत मोठमोठ्याने घोरू लागला. सुमंत बाहेरून हे सगळं संभाषण ऐकत होता. तो स्वतःवर खुश होऊन आणखीन एक मिठाईच्या थाळीतील मिठाई खाऊ लागला. तो मुलगा परत धावत वडिलांकडे गेला. हाक मारू लागला, बाबा, माशीने आता दुसऱ्या थाळीतील मिठाई खायला सुरुवात केली आहे. आता मात्र तो दुकानदाराचं खरंच वैतागला आणि म्हणाला, हे बघ, खाल्ली तर खाऊ दे, मला त्रास देऊ नको. तू जा बघ इथून. तो मुलगा पण अस्वस्थ झाला, पण तो गप्प बसला. सुमंतने मिठाईचे 2 पेठ्या उचलल्या आणि आनंदाने तिथून बाहेर पडला. त्यानंतर तिथून तो सरळ कनकचंद्राच्या दुकानात गेला. हा कनकचंद्र मुलकाचा कंजूस माणूस होता. सुमंत त्याला म्हणाला, धनी, मी तुमच्यासाठी या 2 मिठाईच्या पेट्या आणल्या आहेत. तुम्ही विदेशानगरीतील सर्वात भले गृहस्थ आहात. मी पडलो एक गरीब माणूस. तुम्हाला भेट म्हणून देण्यासारखं माझ्यापाशी काहीच नाही. फुकट मिठाई मिळाल्यामुळं कनकचंद्र फार खुश झाला. त्याने मिठाईच्या पेट्या घेण्यासाठी लगेच हात पुढे केला. पण धनी, मला रिकाम्या पेट्या परत हव्या आहेत, असं म्हणून सुमंत थांबला. ठीक आहे, त्यात काहीच अडचण नाही, कनकचंद्र म्हणाला. त्याच्या डोक्यात फुकट मिळालेल्या मिठाईची किंमत किती असेल याचा हिशोब चालू होता. हे बघ, माझं घर मागच्या बाजूला आहे. तू माझ्या घरी जा, माझ्या बायकोकडून 2 रिकामी भांडी घे आणि ती मिठाई ठेव आणि तुझ्या रिकाम्या पेट्या घे परत ने. त्याने सुमंतला खुणेनेच मागच्या बाजूला असलेल्या आपले घर दाखवले. त्याची पत्नी स्वयंपाकघरात कामात व्यग्र होती. सुमंत तिच्या जवळ जाऊन म्हणाला, वहिनी, मालकांनी तुमच्याकडून 2 सोन्याची नाणी घ्यायला सांगितली आहे. हे ऐकून कनकचंद्राच्या पत्नीला धक्काच बसला. हे काहीतरी विचित्र होतं. ती सुमंतला सोन्याची नाणी देण्यास तयारच होईना. त्यावर सुमंत मोठ्यांदा ओरडून म्हणाला, मालक, वहिनी तुम्ही सांगितलेली गोष्ट मला देत नाही. कनकचंद्राकडे त्यावेळी गिऱ्हाईक आलं होतं व त्या गिऱ्हाईकाशी सौदा चालू होता.
आपल्या बायकोने आपलं ऐकू नये याचा त्याला राग आला. तो म्हणाला, ओरडून म्हणाला, अगं सुमन, जे मागतोय ते दे बघू त्याला. तिने जरा नाराजीने 2 सोन्याची नाणी काढून सुमनच्या हातावर ठेवली. सुमनने तिचे आभार मानले आणि कनकचंद्रासाठी ती मिठाई तिथेच ठेवून तो निघून गेला. त्यानंतर तो गावाबाहेर गेला व तेथील एका झुडपाच्या मुळापाशी त्याने त्यातील एक नाणे पुरले. त्यानंतर हातात एक काठी घेऊन तो त्या झुडपापाशी राखण करत बसला. एवढ्यात त्याला जवळच घोड्यांच्या टापांचा आवाज येऊ लागला. त्याबरोबर लगेच हातातील काठी त्या झुडपापाशी फिरवत तोंडाने काहीतरी पुटपुटत हातवारे करत तो तिथे बसून राहिला. एवढ्यात एक सैनिक घोडदौड करत तेथे आला. सुमनचे वागणं त्याला विचित्र वाटलं म्हणून तो रस्त्यात थांबून त्याला म्हणाला, अरे बाबा, तू काय करतोस येथे? धनी, माझ्याकडे ही जादूची काठी आहे. रोज सकाळी मी ही काठी घेऊन घराबाहेर पडलो की काठी आपोआप मला एका झुडपापाशी खेचून नेते. त्या झुडपाखाली खजिना दडलेला असतो. आज ही काठी मला इथे घेऊन आलेली आहे. मी तो खजिना शोधतोय. ते ऐकून तो सैनिक थक्क होऊन घोड्यावरून खाली उतरला आणि म्हणाला, छे, माझा विश्वासच बसत नाही बाबा यावर. काय असं कुठं होतं का? त्यावर सुमन शांतपणे म्हणाला, तसं असेल तर स्वतःच्या डोळ्यांनी बघा. त्या सैनिकाने झुडपाच्या मुळाशी खणण्यास सुरुवात केली आणि थोड्या वेळाने खरोखर एक सोन्याचं नाणं त्याच्या नजरेस पडलं. त्यावर तो सुमंतकडे वळून म्हणाला, धन्य आहे खरोखर. अरे, मला ही काठी देशील का? सुमंत ढोंगीपणा म्हणाला, मी या काठीला कधीही अंतर देणार नाही. हे माझं जीवन आहे. आता त्या सैनिकाने घासाघीस सुरू केली. अरे, मला काही तुझी काठी फुकट नको आहे. माझा हा उमदा देखणा घोडा जो आहे तो मी तुला देतो. तू तुझी काठी मला दे. पण सुमंत काही ऐकायलाच तयार नव्हता. तो म्हणाला, नको धनी, माझी काठी तुमच्या घोड्यापेक्षा कितीतरी मौल्यवान आहे. मला रोज रोज सोन्याचे नाणी मिळू शकतील. आता मात्र त्या सैनिकाचा रुद्रावतार धारण केला. हे पहा, तू जर मला ही काठी नाही दिलीस तर मी तुला 100 फटक्यांची शिक्षा करीन. मी सैन्यातला माणूस आहे. या अशा गोष्टी कशा करून घ्यायच्या हे मला चांगलं ठाऊक आहे. आता सुमंत हताश झाल्यासारखा चेहरा करून सैनिकाकडून तो घोडा घेऊन त्याला आपली काठी दिली आणि आनंदाने त्या घोड्यावर बसून पुढे निघाला. तेथून तो पुढच्या गावात गेला आणि तेथील जमीनदाराच्या घरी गेला. तो जमीनदार चांगला धनाढ्य होता. गावात त्याच्या नावाला चांगली प्रतिष्ठा होती. त्याच्याकडे घोड्यांचा मोठा तबेला होता. सुमंतने त्याला विनंती केली, धनी, मी एक प्रवासी आहे. आता थोडासा अंधार पडत आहे आणि माझ्या घोड्याला विश्रांतीची गरज आहे. फक्त आजची रात्र मला तुमच्या तबेल्यात माझ्या घोड्याला ठेवून घ्याल का? मी ही रात्र दुसरीकडे कुठेतरी घालवीन. त्या जमीनदाराने सुमंतची विनंती मान्य केली. त्याने सुमंतची दुसरीकडे व्यवस्था केली आणि घोड्याला आपल्या तबेल्यात ठेवून घेतलं. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून सुमंत त्या जमीनदाराकडे गेला आणि म्हणाला, धनी, मला जरा वेळेसाठी एक चाळणी हवी होती. तुमच्याकडे चाळणी असेल तर मला देता का? त्याचे ते शब्द ऐकून जमीनदार बुचकळ्यात पडला. चाळण्याजोगी याच्याकडे काहीच नाही. जमीनदाराला खात्री होती. तरी पण त्याला सुमंतला चाळणी दिली आणि आपल्या विश्वासातल्या नोकराला सुमंतवर पाळत ठेवण्यासाठी पाठवून दिलं. सुमंतने आपल्या तबेल्यातले आपला घोडा घेतला. त्याच्याबरोबर त्याने रात्रभर जमिनीवर टाकलेली लीदही उचलून घेतली. तेथून तो दुसऱ्या एका खोलीत गेला व त्याने खोलीचे दार लावून घेतले. जमीनदाराचा नोकर आपल्यावर पाळत ठेवत आहे हे सुमंतला पुरेपूर कल्पना होती. तबेल्यातल्या
जमिनीवर घोड्याची लीद उचलून घेत असतानाच सुमंतने गुपचूप आपल्याजवळ राहिलेलं सोन्याचं नाणं त्यात मिसळले. आता खोलीत आल्यावर त्याने ती लीद चाळणीत घालून सावकाश चाळण्यास सुरुवात केली. जमीनदाराचा नोकर सर्व काही व्यवस्थित दृष्टीस पडावे याची पुरेपूर काळजी त्याने घेतली होती. ती लीद चाळता चाळता अचानक आपल्याला ते सोन्याचं नाणं सापडलं असा बनाव करत त्याने ते स्वच्छ पुसले आणि खिडकीतून येणाऱ्या सूर्यप्रकाशात धरले. त्यानंतर ते नाणं आपल्या खिशात टाकून त्याने खोलीचा दरवाजा उघडला. नोकराने पळत जाऊन सर्व काही आपल्या मालकाच्या कानावर घातले. आता त्या जमीनदाराला लोभ सुटला. तो सुमंतला बोलून म्हणाला, तुझ्या घोड्याविषयी मला सर्व काही सांग आणि लक्षात ठेव, मला खरं काय ते कळलं पाहिजे. सुमंत घाबरल्याचा अभिनय करत म्हणाला, धनी, मी एका साधूची मनोभावे सेवा केल्यामुळे त्यांनी मला प्रसन्न होऊन मला ही देणगी दिली आहे. हा जादूचा घोडा आहे. दिवसातून एकदा सकाळच्या वेळी एका पहिल्या आपल्या विष्ठेमध्ये तो सोन्याचं नाणं बाहेर टाकतो. हे ऐकून जमीनदार भारावून गेला आणि म्हणाला, मी तुला 100 सोन्याची नाणी देतो, त्या मोबदल्यात तू मला हा घोडा दे. नेहमीप्रमाणे सुमंतने खूप आडेवाडे घातले, नाटक केली. जमीनदाराने त्याला मारहाण करण्याची धमकी दिल्यावर त्याने 100 नाण्याचे बदल्यात तो घोडा दिला आणि तेथून निघाला. सुमंत तिथून दुसऱ्या गावात गेला व तेथे एका वृद्ध जोडप्याच्या घरी त्याला आश्रय मिळाला. त्याची निरीक्षण शक्ती अफाट होती. त्या जोडप्याच्या घरात अनेक प्रकारची औषधे व वनस्पती होत्या आणि त्या औषधाच्या कुप्यावर चिर तारुण्य प्राप्तीसाठी अशा चिठ्ठ्या चिकटवलेल्या होत्या. त्या जोडप्यांच्या तारुण्य प्राप्तीसाठीची धडपड त्याच्या लक्षात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठून रानात फेरफटका मारण्यास गेला. तेथे एका झोपडीत एक वृद्ध स्त्री आपल्या तरुण सुंदर नातीबरोबर राहत होती. सुमंतने त्या वृद्धेला जवळ बोलविले व तो तिला म्हणाला, मी जसे सांगतो तसे तुम्ही जर केलं तर मी तुम्हा दोघींना एक सोन्याचं नाणं बक्षीस देईन. सोन्याच्या नाण्याच्या मोहाने ती वृद्ध स्त्री त्या गोष्टीला तयार झाली. आता सुमंत परत त्या वृद्ध जोडप्यापाशी गेला. त्याच्या हातात एक औषधाची कुपी होती. त्या वृद्ध माणसाने कुतूहलाने विचारले, या कुपीत काय आहे? त्यावर सुमंत म्हणाला, यात मी हिमालयातून आणलेली खास औषध आहे. तुम्ही जर हे औषध लावून काही विशिष्ट उपचार करून घेतलेत तर तुम्ही तरुण व्हाल. हे ऐकून त्या वृद्ध जोडप्याचे कुतूहल जागृत झाले. तुमच्याकडे या गोष्टीचा काही पुरावा आहे का? आणि त्यासाठी खर्च काय येईल? त्यासाठी 100 सोन्यांची नाणी एवढा खर्च येईल आणि माझ्याकडे त्यांचा पुरावाही आहे. चला माझ्याबरोबर. असं म्हणून सुमंतने त्या दोघांना रानातील वृद्ध स्त्रीच्या झोपडीकडे नेले. ती वृद्ध बागेत झाडू मारत होती. सुमंतने त्या जोडप्याला दुरूनच ती वृद्ध स्त्री दाखवली आणि त्यांना तेथेच थांबण्यास सांगितले. तो म्हणाला, माझ्या औषधाने आणि उपचाराने ही वृद्ध स्त्री तरुण होईल. तुम्ही फक्त बघत राहा. त्यानंतर सुमंतने त्या वृद्ध स्त्रीला घरात नेऊन एका पडद्याआड नेले व तिला सोन्याची नाणी दिली. ती घेऊन ती मागील दाराने बाहेर पडली आणि त्याच दाराने तिची तरुण नात आत आली. त्यानंतर थोड्या वेळाने ती झोपडीतील पडद्यामागील बाहेर पडली व हातात झाडू घेऊन बगीचा झाडू लागली. तिच्या अंगात हुबेहूब तिच्या आजीसारखा पोशाख होता. त्यामुळे बाहेर थांबलेल्या वृद्ध जोडप्याच्या चांगलीच फसगत झाली. त्यानंतर तो वृद्ध माणूस सुमंतला म्हणाला, ही घे 100 नाणी आणि ताबडतोब मला तरुण बनव. सुमंतने त्याला पडद्याआड नेऊन गुंगीचं औषध दिलं. तो माणूस बेशुद्ध पडला. सुमंत बाहेर येऊन तिच्या पत्नीला म्हणाला, तुमचे पती फार वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना तरुण होण्यास वेळ लागेल. तुम्हाला इथे काही तास थांबावे लागेल. मी तुम्हाला तुमचे औषध उद्या देईन. पण वृद्ध स्त्रीचा त्यावर विश्वास बसेना. तसं नको.
मला आत्ताच्या आत्ताच औषध द्या. माझे पती जर माझ्या आधी तरुण झाले, माझ्याऐवजी ते या तरुणीलाच आपली पत्नी म्हणून घेऊन जातील. तिने सुद्धा 100 सोन्याची नाणी काढून सुमनच्या हातात ठेवली. सुमन तिला झोपडीत नेलं आणि दुसऱ्या खोलीत एका पडद्याआड झोपून गुंगीचं औषध दिलं. ती तत्काळ बेशुद्ध झाली आणि बेशुद्ध झाल्यानंतर तिला काहीच कळलं नाही की काय झालं आपलं. त्यानंतर बाहेर येऊन अंगणात झाडत असलेल्या तरुण मुलीच्या हातावर एक सोन्याचं नाणं ठेवून त्याने तेथून पोबारा केला. त्या मुलीला सुमनच्या कारवायाविषयी काहीही माहीत नव्हतं. अशाच त्याच्या उचापती चालूच राहिल्या आणि थोड्याच दिवसात सुमनच्या लबाडीच्या कथा संपूर्ण राज्यात पसरल्या. लोक आपापसात त्याच्याविषयी बोलू लागले. हे ऐकून राजा अस्वस्थ झाला. कसेही करून या भामट्याला पकडायचे असा त्याने निश्चय केला आणि अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आले. राजाच्या माणसांनी सुमनला पकडून राजासमोर हजर केले. राजा म्हणाला, तू अव्वल दर्जाचा भामटा आहेस, तुला शिक्षा झालीच पाहिजे. त्यानंतर राजाने शिपायाला बोलून सांगितलं, याला पोत्यात घालून पोत्याचे तोंड घट्ट बांधून सूर्यास्तानंतर कडेलोट करायला. राजाच्या शिपायाने त्याला एका पोत्यात बांधलं, परंतु सूर्यास्त होण्यास बराच तास बाकी होता. त्यामुळे त्याने पोतं एका झाडाखाली ठेवून दिलं. सूर्यास्तानंतर येऊन त्यांनी कडेलोट करायचा असं ठरवून ते घरी निघून गेले. पोत्यात बसून सुमन सुटकेचा विचार करत होता. एवढ्यात त्याला अगदी जवळपास हत्तीच्या पायांचा आवाज ऐकू येऊ लागला. सुमंत आत्ता पोत्यातून ओरडू लागला, मला राजा व्हायचं नाही, मला मदत करा, कुणीतरी सोडवा, मला राजा व्हायचं नाही. त्याने जोरजोरात ओरडून लाथा झाडण्यास सुरुवात केली. झाडाखाली पोतं जोरजोरात हालत होत आहे हे पाहून, आतून कुणीतरी ओरडत आहे हे पाहून हत्तीवरचा माणूस खाली उतरला आणि पोते उघडलं. सुमंत बाहेर आला आणि त्याने एक नवीनच कथा सांगण्यास सुरुवात केली. धनी, तुमचे फार मोठे उपकार झाले माझ्यावर. आज मला तुम्ही वाचवलंत. या राजाला मूलबाळ नाही आणि त्यामुळे राजाला वारस नाही. त्याला चिंता आहे. आज सकाळी राजाच्या हत्तीने आपल्या सोंडेने मला स्पर्श केला. तो शुभशकुन आहे असं समजून राजाने मला आपल्या राज्याचा वारसदार नेमण्याचं ठरवलं आहे. पण मी एक साधासुधा गरीब माणूस आहे. मी माझ्या आयुष्यात सुखी आहे. मला राजा नाही व्हायचं, पण मी कबूल होईपर्यंत मला ह्या पोत्यात डांबून ठेवण्यात आले आहे, शिक्षा म्हणून. हे ऐकून त्या माणूस खुश झाला. तो हत्तीवरचा माणूस, हे पहा, तुम्हाला चालणार असेल तर संधीचा फायदा घेण्यास मी तयार आहे. मला आवडेल राजा व्हायला. तुमची जागा मी घेतो, माझी जागा तुम्ही घ्या. त्याप्रमाणे सुमंतने आधीच बरेच वेडे घेतले आणि नंतर या गोष्टीस तयार झाला. सुमंत हत्तीवर आरूढ झाला आणि त्याच्या जागी तो माणूस पोत्यात येऊन बसला. सायंकाळी राजाचे शिपाई आले. त्यांनी पोत्यातील माणसाचा कडेलोट केला. दुसऱ्या दिवशी हत्तीवर स्वार होऊन मोठ्या रुबाबात सुमंत त्या नगरात फिरू लागला. सुमंत, अरे तू जिवंत कसा? लोक त्याला आश्चर्याने विचारू लागले. खुद्द राजाही बुचकळ्यात पडला. सुमंतने सर्वांना एकच उत्तर दिले, मला त्या कटड्यावरून खाली फेकण्यात आलं. मी खाली जाऊन पोचलो तर काय, तेथे एक सुंदर नगरी होते. तिचं नाव आहे अलकावती. तुमच्या या राज्यापेक्षा 100 पटीने मोठी आहे ती. तिथे लोक स्वयंपाकासाठी सोन्या चांदीचे भांडे वापरत होते. झाडं तर हिऱ्या मनकांनी लगडलेली आहेत. प्रत्येक साधा-सुधा नागरिकाचा घर म्हणजेच तर जणू काही प्रसादच. पण त्या नगरीला कोणी राजा नव्हता. मी तिथे पोचल्यावर त्यांनी मला राजा म्हणून निवड केली. माझ्या राज्याभिषेक आता लवकरच होणार आहे. मी सर्वांना निमंत्रण देण्यासाठी येथे आलो आहे. तुमच्यामुळे मी तेथे जाऊ पोहोचलो. त्यामुळे तुम्ही तर आलंच पाहिजे. हे ऐकल्यावर काही काळ राजा काहीच बोलत नव्हता. त्यानंतर म्हणाला, सुमंत, मला तुझी दया येते. तू इतक्या बुद्धिमान आहेस.
पण तुला सगळी बुद्धी या वाईट कामासाठी खर्च करत आहेस. तू आपल्या अक्कल हुशारीने बऱ्याच लोकांना फसवलं आहेस. हे जरी खरं असलं तरी त्यांना फसवू शकलास, कारण ते कमजोर होते. तू त्या पहिल्या दुकानदाराच्या मुलाला स्वतःच्या नाव माशी असल्याचं सांगितलंस, पण तो दुकानदार आळशी असल्यामुळे त्यांनी स्वतः येऊन खात्री करून घेतली नाही. कारण त्याला एकीकडे मोफत मिठाई तर हवी होती. त्या कंजूस माणसाला आपल्या बायकोकडे भांडी हा शब्द उच्चारायला नाही का? कारण त्याला एकीकडे मोफत मिठाई तर हवी होती, शिवाय दुसरीकडं हातचा सौदाही सोडायचा नव्हता. तो सैनिक आणि तो जमीनदार कष्ट न करता पैसे मिळवायच्या लोभ सुटल्यामुळेच त्यांनी तुझ्या शब्दावर विश्वास ठेवला. त्या वृद्ध जोडप्याला तरुण होण्याची आणि आशा लागली होती. वृद्धापकाळ हा निसर्गाचा नियमच आहे. ती गोष्ट विसरले ते जोडपे. जो माणूस तुझ्याऐवजी त्या पोत्यात जाऊन बसला होता, तोही अशाच कुठल्या तरी अभिलाषेनेच असणार. सुमंत, अलकावती नगरी ही माझी राजधानीपेक्षा कितीतरी वैभवशाली आहे असं भासवून तू मला फसवण्याचा प्रयत्न केलास. पण त्या दरीत अशा कोणतीही अलकावती नगरी नाही याची मला कल्पना आहे. सुमंत, बुद्धिवंत हे खरोखर ईश्वर देणगी आहे. तिची वापर समाज उद्धारासाठी करायचा असतो. एक राजा म्हणून मी तुझी ही चाल ओळखली. तू तुझ्या बुद्धीचा वापर कल्याणकारी कामासाठी केलास तर आणखी एक दिवस खरोखरच राजा होऊ शकतोस. कायम लोकांना फसवत राहणं तुला शक्य नाही. राजाचे शब्द ऐकून सुमंत शरमेने खाली मान घातली आणि राजाकडे क्षमायाचना केली. त्यानंतर राजाने त्याच्या शिक्षणाची व्यवस्था केली. अगदी अल्पावधीतच सुमंतने राजाच्या खास विश्वातील व सर्वोत्तम उत्तम मंत्री बनला.